नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपल्या विश्वासू राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले काही महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे कॅबिनेट डिसिजन मंत्रिमंडळ निर्णय 2026 याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता आज दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले काही महत्त्वपूर्ण निर्णय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी पाहू शकता आपल्या या विश्वासू राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय दिनांक 27 जानेवारी 2026. बघा, मंत्रिमंडळ निर्णयातील या बैठकीतील पहिला महत्त्वाचा निर्णय आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता. याच्यामध्ये बघा, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये PM सेतू योजना ही राबवण्यात येणार आणि होतकरू युवकांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. त्यानंतर याच्यामधलंच म्हणजे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यतामधलं दुसरं महत्त्वाचा निर्णय आहे पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अंमलबजावणी. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे पुढील टप्प्यात राज्यातील अन्य संस्थांचा या ठिकाणी समावेश होणार आहे. त्यानंतर चौथा महत्त्वाचा या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यतामधला महत्त्वपूर्ण घटक आहे PM सेतू म्हणजे प्रधानमंत्री स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेटेशन थ्रू अपग्रेडेड म्हणजे ITIS. यामुळे उमेदवारांना रोजगार संधी मिळवणे देखील सोपे होणार आहे. हे झालं कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता. त्यानंतर आहे सार्वजनिक बांधकाम. पहिलं त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय सांगतोय बघा, कंत्राटदारांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी ट्रेंडर्स म्हणजे प्लॅटफॉर्म. त्यानंतर दुसरं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडीत सूक्ष्म लघु व मध्यम या कंत्राटदार उद्योजकांसाठी ही सुविधा असणार आहे. हे झालं सार्वजनिक बांधकाम. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं घटक आहे वस्त्रोद्योग. बघा, धुळे येथील जवाहर शेतकरी सहकारी सूत गिरणीचे पुनरुज्जीवन होणार. राष्ट्रीय सहकारी विकास निगम नवी दिल्ली यांच्याकडे ही शिफारस आहे. हे झालं वस्त्रोद्योग. त्यानंतर आहे महसूल नोंदणी व मुद्रांक शुल्क. पहिला त्याच्यामध्ये आहे वेगवेगळ्या कारणासाठी देण्यात येणाऱ्या या शासकीय जमिनीचा भाडेपट्टे कालावधी वाढवून देण्यात येणार. त्यानंतर दुसरं आहे विशेषतः 30 वर्षासाठी भाडेपट्ट्याने देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 आणि तसेच महाराष्ट्र जमीन महसूल म्हणजे सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे नियम 1971 मधील तरतुदी या अन्वये शासकीय जमिनीचा कालावधी वाढवून देण्यात येणार. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या ताब्यातील शत्रू संपत्तीच्या विक्री खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय. बघा, एकूणच अशा पद्धतीने आज दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी या मंत्रिमंडळ बैठकीत महसूल नोंदणी व मुद्रांक शुल्क, वस्त्र उद्योग विभाग आणि सार्वजनिक बांधकाम व कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता या घटकावरती या ठिकाणी महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.